ज्योतिताई वाघमारे आपल्या सोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. गणेश नाईक ज्या पद्धतीनं विधान करतायत आणि वारंवार पुन्हा एकदा एकनाथ शिंदेंना डिवचण्याचा प्रयत्न करताय. आता भाषणामध्ये नाव न घेता त्यांनी म्हटलेलं आहे की काही जण ठाण्यामध्ये गेले आणि ठाण्यामध्ये त्यांनी शिवसेना सोडली, काही जण लपण्यासाठी जातात, काही जण स्वतःला वाचवण्यासाठी जातात. अशा पद्धतीची टीका, याला उत्तर कसं द्यायचं? मग आतापर्यंत गणेश नाईकांनी जेवढे पक्ष बदलले ते त्यांनी कशासाठी बदलले होते? मग ते स्वतःचं अस्तित्व वाचवण्यासाठी होते का स्वतःचे जे काळे धंदे होते ते वाचवण्यासाठी होते का आणखीन काय वाचवण्यासाठी होते? त्यामुळे मला वाटतं की गणेश नाईकांनी आता उंटाचा मुका घेण्याचा प्रयत्न करू नये. गणेश नाईकांनी आपल्या मर्यादेमध्ये राहावं, अन्यथा त्यांना शिवसेना स्टाईलनी कसं उत्तर द्यायचं हे शिवसैनिकांना खूप चांगलं माहिती आहे. त्यामुळे मला वाटतं की त्यांनी आता इथून पुढं आपल्या आणि आपल्या बेताल बडबडीवरती संयम ठेवावा, हेच त्यांच्या राजकीय कारकिर्दीसाठी चांगलं ठरेल. पण एकीकडून गणेश नाईक आरोप करतायत, दुसरीकडून अंजलीताई दमनिया यांनी पण गंभीर आरोप केलेत. खरात प्रकरणाशी थेट शिवसेनेच्या मुख्य नेत्यांना जोडलेलं आहे. बरेच नेते संपर्कात होते असं म्हणतात. याला उत्तर कसं देणार? अंजलीताई दमनियांना काय सांगू इच्छिता? कारण ते कॉल डिटेल बाहेर काढतात. संजय राऊत म्हणतात की त्या रॉच्या कदाचित एजंट असू शकतात, गुप्तहेर असू शकतात, त्यांना माहिती मिळते मुख्यमंत्री कार्यालयातून. हे बघा, मला माहिती नाही की नक्की अंजली दमानिया रॉच्या एजंट आहेत का मग संजय राऊत एजंट आहेत. त्या भानगडीमध्ये मला पडायचं नाही आहे. आम्हाला एवढंच माहिती आहे की आमचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांना एका शाखा प्रमुखाने जरी कॉल केला तरी ते उचलतात. एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यानं किंवा एखाद्या शेतकऱ्यानं जरी त्यांना फोन केला तरीसुद्धा ते उचलतात. आय थिंक ही वॉज द मोस्ट ॲक्सेसिबल CM इन महाराष्ट्र. प्रत्येक सर्वसामान्याशी थेट बोलणं, थेट कनेक्ट असणं ही त्यांची खासियत होती. उगीच काहीतरी वडाची साल पिंपळाला लावून सेन्सेशन क्रिएट करण्याचा प्रयत्न या बाबतीमध्ये होऊ नये. खरात प्रकरण अत्यंत गंभीर आहे. अनेक महिलांना फसवणारा, अनेक महिलांच्या अब्रूशी खेळणाऱ्या या नराधमाला शिक्षा कशी झाली पाहिजे, हा क्रूर कर्मा त्याला धडा कसा शिकवला पाहिजे आणि पुन्हा अशा कुठल्याही नराधमाची हिंमत महिलेच्या पदराला हात घालण्याची किंवा वाकडा डोळा करण्याची होऊ नये, याच्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न असले पाहिजेत. बाह्य शक्तीकडून जेव्हा एखादी माहिती काढली जाते तेव्हा सरकारमधील एखाद्या व्यक्तीचा बळी जातो, असं सूचक विधान केलं संजय राऊतांनी. किती योग्य वाटतंय? सूचक विधान, सूचना देणं, ज्योतिष सांगणं, ह्याच्यापेक्षा संजय राऊतांना दुसरा उद्योग काय राहिला आहे? बिचारे, मला वाटतं की याच्या आधीसुद्धा त्यांनी अनेक वेळेला असं ज्योतिष सांगण्याचा प्रयत्न केला. कधी सरकार पडण्याची तारीख सांगितली, कधी आणखी कशाची तारीख सांगितली, पण प्रत्येक वेळेला त्यांचा हिरेमोड होतो. त्यामुळे मला वाटतं की हे कुडमुड्या ज्योतिषासारखं वागण्याचं संजय राऊतांनी बंद करावं. त्यापेक्षा स्वतःचा पक्ष, स्वतःची संघटना, तिथे काय चाललं आहे ह्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं, हे बरं. ताई, दिल्लीमध्ये नेमकं काय सुरू आहे? ऑपरेशन टायगर कशा पद्धतीने राबवलं जाते? किती खासदार आहेत ठाकरेंचे जे थेट तुमच्या संपर्कात आहे? कारण त्या डिनर डिप्लोमसीला तुम्ही सुद्धा होता जाधव साहेबांच्या. हे बघा, मी योगायोगानं तिथे होते, कारण माझा शपथविधी राज्यसभेचा 6 एप्रिलला होणार आहे. त्याच्या आधीच्या काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करण्यासाठी मी तिथे गेले होते. मग त्यावेळेला आदरणीय प्रतापराव जाधव मंत्री महोदयांनी निमंत्रण गेल्यामुळे मी तिथे गेले. हो, तिथे काही ठाकरेंच्या पक्षाचे खासदार उपस्थित होते, पण मला वाटतं की महाराष्ट्रातल्या सगळ्याच खासदारांच्यासाठी ते जेवणाचं निमंत्रण होतं आणि राज्याच्या हिताच्या संदर्भातल्या, राज्याच्या विकासासाठी पक्षभेद बाजूला ठेवून कशा पद्धतीनं काम करता येईल अशा मनमोकळ्या गप्पा तिथे झाल्या. त्यामुळे प्रत्येकच गोष्टीचा संबंध हा राजकारणाशीच जोडला जावा असं काही नव्हे. आणि मिशन टायगरचं बोलाल तर आमचं मिशन टायगर तर रोज चालू आहे. मतलब सबके लिए खुला है मंदिर ये हमारा. नंदनवनमध्ये रोज प्रवेश होत आहेत. शाखा प्रमुख, जिल्हा प्रमुख, माजी आमदार, आमदार, खासदार, माजी खासदार, म्हणजे लाखो कार्यकर्ते रोज एका व्यक्तीच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून प्रवेश करतायत. सो दे ॲक्सेप्टेड दॅट द रिअल टायगर ऑफ शिवसेना इज एकनाथजी शिंदे साहेब. त्यामुळे शिवसेनेचा ढाण्या वाघ एकनाथ शिंदे साहेब आहेत, ते खरे टायगर आहेत. बाकीचे सगळे मांजर आहेत. आमच्यासाठी मिशन टायगरचा हाच अर्थ आहे. 7 खासदार आहेत, आणखी आकडा वाढणार आहे आपल्या शिवसेनेचा? नाही, हे बघा, मी काय म्हणते की आम्ही आकड्यांच्या खेळामध्ये जाणारी माणसं नाही होतो. आम्हाला म्हणजे शिंदे साहेबांनी आयुष्यभर जनतेच्या हिताचं काम केलं. मुख्यमंत्री असताना, उपमुख्यमंत्री असताना त्यांनी सतत सामान्य माणसाचा विचार केला. त्यामुळे आकड्यांच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा जनतेचं काम कसं होईल, लाडक्या बहिणींचं जीवनाचा दर्जा आणखीन कसा सुधारेल, शेतकऱ्यांच्यासाठी आणखीन कसे काम करता येईल, यासाठीचा आमचा प्रयत्न राहील. शेवटचा प्रश्न आहे. किशोरीताई पेडणेकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जे विधान केलं आहे, मनाशा श्लोक संदर्भातलं हे विधान आहे, तुम्ही याला उत्तर कसं देणार? तुम्हाला पटतंय त्यांचं विधान केलेलं वक्तव्य? हे बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनाचा किती अभ्यास किशोरीताईंना आहे हे मला माहिती नाही, परंतु त्यांचं असं विधान ऐकल्यावर मात्र मला वाटतं की त्या केवळ नावानेच किशोरी नाही आहेत, तर त्या बुद्धीनं सुद्धा किशोरी राहिलेल्या आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या
साहित्यावरती, त्यांच्या लिखाणावर, त्यांच्या पत्रकारितेवर संत साहित्याचा अभ्यास आणि प्रभाव हा नक्की होता. म्हणजे काय करू आता धरून या भीड निशंक हे तोंड वाजविले या ओळींचा उल्लेख अनेक वेळेला बाबासाहेबांनी आपल्या लिखाणामध्ये पत्रकारितेमध्ये केलेला आहे. बाबासाहेबांचे वडील कबीरपंथी होते. कबीरांच्या दोह्यांचा बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वावर प्रचंड मोठा प्रभाव होता. बाबासाहेबांनी तर तथागत गौतम बुद्धांबरोबर, महात्मा फुल्यांच्या बरोबर कबीरांना आपला गुरु मानलं होतं. परंतु बाबासाहेबांची पुस्तकं न वाचता, बाबासाहेबांच्या चरित्राचा अभ्यास न करता, जेव्हा अशा वासरात लंगडी गाय शहाणी या म्हणीप्रमाणे असणारे काही लोक जेव्हा असं काहीतरी बेताल विधानं करतात, त्यामुळे समाजमन विचलित होतं. त्यामुळे कुठल्याही महापुरुषाच्या बद्दल काहीही बोलण्याच्या आधी त्याच्यामध्ये किती ऐतिहासिक सत्यता आहे ते मला वाटतं की जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीनं पडताळून बघणं हे त्यांचं नैतिक कर्तव्य आहे. धन्यवाद म्हणजे बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन रोहन पवारसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.